हॅलो. हॅलो. हं. बोला बोला. तात्या, तुम्ही काल फोन करीत होते. हा तुम्ही बोला. आता तुम्ही फोन करा. नाही नाही, काल बाल्याकडे फोन होता, तुम्ही बरेच फोन केले, कशासाठी हा केले? तुम्ही बोला आता. काय कशात? नाही, तुम्ही फोन केला म्हणून मी फोन केला ना आता. त्याच्या आधी तुम्हाला फोन केला ना मी 8,000 दे टाइमला. कधी? तुम्हाला 8,000 रुपये होते ना ट्युशनला. हां. हा ते नंतर तुम्हाला फोन केला, तुम्ही फोन उचलले का? त्याच्यानंतर तुम्ही मला कधी फोन केले? बघा ना तुमच्या कॉलेजला जाऊन. दुसऱ्याची फोन माझी 8 का 9 वाजता रात्रीची फोन आहे. कशा मारायची मला चेक करा. ते कधी फोन आहेत तुमचे? मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्याच्या नंतर फोन नाही, येतात आदल्या तुमचे. दिवशीचे. जरा चेक करा तुम्ही. आदल्या दिवशी तुम्हाला कॉल येत, तुम्ही चेक करा. पैसे कधी देणार आहे माझे ते सांगा तुम्ही. मी तुमच्यासाठी त्यासाठी फोन नाही केला. मला काय माहित नाही तुमचे पैसे काय. हां. मला काही माहित नाही पैशाचं काय. मला 10 गुंठे कधी ते सांगा. काय? मला 10 गुंठे कधी देणार आहे ते सांगा. कसले 10 गुंठ? कसलं म्हणजे? तुम्ही तिघा भाऊ म्हणजे 10 गुंठे नाही का माझे? कोणते तिघे भाऊ? तुम्ही बाबांना आणि बघून होता. माझा नवरा तर वारले, आता मला काय माहित तुमचे 10 गुंठ्याचा विषय. आहेत ना 10 गुंठे आमचे already. आता ते मला काय माहिती आहे, ते तुम्हाला माहीत, तुमचे जे 2 भाऊ आहेत त्यांना माहिती. तुम्ही एक काम करा ना, तुमच्या वाटेला 3 गुंठे आहेत तुमच्या वाटेला. नाही पण मलाच अजून दिलं नाही. मलाच अजून दिलं नाही. आता वरचं वर तुम्ही नाव करून घेतले 20 गुंठ्याचं. कोण म्हटलं तुम्हाला? तुम्ही 7-12 बघा. हे वारल्याच्या नंतर फक्त आणेवारी लागल्यात, ते पण आमच्या तिघांच्या पण लागल्यात. मग ते वरचं वावर आहे ना तुम्हाला दिलेलं 20 गुंठ्याचं. मला दिलंच नाही, मला दिलंच नाही. मी काय बोललं जरा ऐकता का वहिनी? तुम्हाला जे 20 गुंठ्याचं वावर दिले वरचं करायला, त्यातले 10 गुंठे माझे आहेत. अहो पण मला जमीनच दिली नाही तर मी तुम्हाला वावर कुठून देणार आहे? आता तुम्ही शॉपिंग करते मध्ये सगळं करते म्हणजे जमीन दिली नाही. कोणती जमीन? तुम्ही जमीन करते नाही कधी. ते फक्त मला खायला म्हणून दिलंय त्यांनी, मला अजून वाटून नाही दिलं. आणि ते पण त्याला पाणी नाहीये. ते पण आता 3 वर्ष झाले पडीकचे. ते पण मी करीत नाही. मी त्यांना सांगितले, हे बघा, मी त्यांना सांगितलं तात्या, मी त्यांना अण्णाला सांगितले ते तुम्हीच करा. मी माझं इकडंच पोट भरण काम करून. नाही बोलायचं. तुम्हाला पाणी कोण नाही दिलं? आम्ही दिलं का कोण नाही दिलं? नाही पण मी त्यांना सांगितले ती जमीन तुम्हीच करा, मी आपली इकडं तिकडं काम करून पोट भरते. जमीन तुम्ही करा. तर माझा मुद्दा काय माहिती का, तुम्ही 3 जण भाऊ आहे बरं ना. तुमचे मिस्टर जरी वाढले असतील पण माझ्या बापाचं आहे ते मला दिलं पाहिजे ना तुम्ही. हे मला काही माहित नाही तो विषय तुमचा आणि माझा पैशाचा विषय. नियमाने घ्या तुम्ही. पहिला माझं पैसे, हे बघा, तुमचं जे काय असेल ते तुम्ही नंतर बसून घ्या, पण आता हा पैशाचा माझा विषय. आता म्हणतो बसून बसा, मी आता पण तयार आहे. माझे 10 गुंठे मला द्या फक्त. मला माझ्या पैशाचा विषय, मला माझा पैसा द्या. मला तुम्ही नाही तुम्ही मला जमिनीचं बोलले होते का काही? तुम्ही असं सांगितलं होतं का मला? मग मागं तुम्हाला सांगितलं मी. मला तुम्ही काय सांगितलं नाही. ज्यावेळेस माझे पैसे घेतले तुम्ही, म्हणजे या जमिनीचा हे करून घेतले का? मला फसवून घेतले का? नाही माझी शुद्ध फसवणूक केली ना. तुम्ही स्वतः बोलतो, मला बोलायचं नाही हा? बोलायचं. मी बोलू का नको बोलू काही? हा बोला. हा बोला. हा बोला. फोन केला मंगळवारी बरोबर. का ट्युशनला पैसे भरायचे बरोबर ना? का पैसे कमी पडायचे, अर्धे पैसे भरावे लागतील. तुम्ही काय म्हणले? मला अर्धे पैसे भरावे लागतील. मी किती म्हणले? किती आठ पाहिजे तुम्हाला? 8,000. ठीक आहे, तुम्हाला पाठवतो बरोबर ना? मी तुमची 2 दिवस वाट बघितली, तुम्ही काय पैसे दिले नाही. ऐका, तुम्ही कधी फोन केला माहिती का? मंगळवारी फोन केला मला ते नाही. मी तुम्हाला पैसे 8,000 मागितले तरी तुम्ही म्हणले 2 दिवस थांबा. मी महिनाभर सरांना थांबवले. आता मग ऐकून रेकॉर्ड आहे. तुम्हाला हे पण सांगतो. बुधवारी फोन केलाय, मंगळवारी तुम्हाला बुधवारी फोन केला मी. गुरुवारी फोन केला, तुम्ही फोन उचलला नाही. आणि तुम्ही शुक्रवारी कुठे गेलेत? गुरुवारी पोलीस बेलेच्या गेलेत ना. मी बेले फोन पवार साहेबांचा बरोबर. फोन आला असा विषय. बरं ठीक आहे साहेब, मी चौकीला. तुम्ही शुक्रवारी तिथे चौकीला गेले का? नाही गेले. मी पण आलो नाही बरोबर. मला फोन आला, मी पण गेलो नाही बरोबर. राहिला पैशाचा बरोबर ना. आता तुमचा पैसा विषय आणि माझा विषय. मग आता तुम्ही 3 भाऊ आहेत ना, ते जरी वारले असतील तुमची प्रॉपर्टी आलेच ना. आता तुम्ही माझे पैसे द्या, नंतर ते 2 भाऊ. मी काय बोललो, ती म्हणजे माझे मिस्टर वाढलेत तर ती प्रॉपर्टी तुमच्या 3 नावावर झाली ना. आता ती वार झाली तिला ना. हा, आमच्या आणेवारी आपाप लागतात. एकदा नवरा मेला का, आता तुमचा बाप मेल्यावर तुमच्या आईची आणेवारी नाही लागली का? हो ते लागतच ना. मला म्हणणं काय माझं मग का, जेव्हा तुमचे नाव लागले आता मग बाई मला तुम्ही 10 गुंठे गाडी त्याला काय हरकत तुम्हाला? पण हे तुम्ही माझ्याशी बोलू नका. माझा आणि तुमचा पैशाचा व्यवहार आहे. नाही ना, तुम्ही 3 मालक आहे 3 जण.
तुमचा संबंध म्हणजे कसं काय? मी एकटी मालक तिथं आता पण नाहीये. आणेवारी तुमचे लावा लागतात, बरोबर ना? आणेवारी तुमचे लावा लागतात. हा, ते तुम्हाला चालते, तुम्हाला सगळं भेटत ते चालते. हे बघा, मला जमिनीच्या विषयाचं काही माहित नाहीये. मला माझ्या पैशाचं माहित आहे फक्त. आता माहित झालं ना, मग ते करून द्या मला. ते मी करून देऊ शकत नाही. तुम्ही माझे पैसे द्या. हा, ते करा द्या ना. माझ्या बापाचं प्रॉपर्टी नाही तिथे 10 गुंठ्याची. ते मला माहित नाही. मला तो विषय माहित आहे का? तुम्हाला तुमचं माहिती आहे, फक्त माझं काय माहिती आहे तुम्हाला? मला माहितच नाही. मला काय माहित आहे? 40-45 वर्षापूर्वी माझा जन्म पण झाला नव्हता. बरोबर ना? हा, आता बाकीच्याला माहिती नाही, त्याने बोलायला पाहिजे ना. मग आता मध्ये काय बघते 10 गुंठे. मग तेव्हा का नाही मागितलं? माझा नवरा जिवंत होता तेव्हा का नाही मागितली? माझे पैसे घेतल्यावरच का मागता तुम्ही? तेव्हा सुद्धा मागितलेत मी. हा, मग तुम्ही मागितले तेव्हा सुद्धा दिले नाही मी. माझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याकडे यांना बोलले, यांना मी नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याला बोलले का? तुम्ही आज माझा नवरा मेल्याच्या नंतर माझे पैसे घेऊन मला बोलता. तुम्ही माझ्या नवऱ्याला बोलले का? तुमची भाषा वेगळी होती आता सध्या. पहिले तुम्ही लोणार होते, तुमचे इथे नव्हते तुम्ही, बरोबर ना? हा, मग होते का? त्याच्या कानो घातलं होतं ना. पण तुम्ही माझ्या नवऱ्याला बोलले होते का? अहो, तुमच्या नावावर बोललो नाही, पण तुमच्या मधल्या मोठ्या भावाला तर बोललो ना मी. हा, मग तो तुमचा आणि त्यांचा विषय झाला ना. तुम्ही माझा नवरा मेल्याच्या नंतर तुम्ही मला बोलता. नाही, तुम्ही प्रॉपर्टी दिसते, तुमची तुम्हाला पैसे दिसतात. माझी जागा आहे ती तुम्हाला दिसत नाही का? हे बघा, ते तुमचा विषय आहे, पण माझा आणि तुमचा पैशाचा विषय आहे. नाव लागले आता, तुमचा पण विषय त्यामध्ये आला. तुम्ही पण बघा, तुम्ही कोणतरी भाऊ आहेत, कोणतरी ऐका ना. तो पण माझा भाऊ होता. ऐका, ठीक आहे. हे बघा, तुम्ही हे बघा, तुमची जमीन जर असेल तर माझी कधी तयारी आहे. तुम्ही त्या मोठ्यांशी बोला, पण माझा पैसा मला देणे. आता मोठ्या तुम्ही पण बोलायचं. मी का बोलू? नाही, मी का बोलू? हा तुमची जमीन आहे ना, ही तुमची जमीन आहे. ठीक आहे, म्हणून द्या माझ्या मला काढून. तुमची जमीन आहे ती, माझी आहे का? जी तुम्ही जमीन करता 20 गुंठ्याची, त्यातले 10 गुंठे आमची आजीचे, आमच्या हॉटेल. हे बघा, जमीन मी करीतच नाही. मी त्याला वावर देऊन टाकलेले. त्याला सांगितले तू आपला कर. ऐका, करू अगर ना करू, मला तर तुम्ही आम्हाला 10 गुंठे दिले पाहिजे. माझ्या फक्त आणेवारी लागलेली आहे. माझा नवरा मेल्याच्या नंतर मला हा विषय काही माहित नाहीये. मला माझ्या पैशाशी मतलब आहे. ऐका ना, वहिनी माझा आहे का? तुम्ही पहिले 5 वर्ष जमीन केली नाही का? मी जमीन, हे बघा, जमीन मी पडीक टाकली. माझ्यावरतून गाडीचा ट्रॅक्टर होता, माझ्यावर तुम्हाला ट्रॅक्टर परवानगी दिली. यांनी तुम्हाला त्या टायमाला कोणी दिलं जाऊन नाही दिलं. त्या टायमा मी होतो. आज काय तुम्ही यांचे बोलका बोलताय? मला माझ्या जमीन नाही काढत होती का म्हणून? मला काय करा बाकीच्या गोष्टीचं? मला ह्या जमिनीचं काही माहित नाहीये. तुम्ही मला पैशा, हे बघा, माझा पैसा अडून धरलाय तुम्ही. आता माहिती झालं नाही आलंय, आता करून दे मला. मी कसं करून देणार? मला माझे पैसे द्या. मग ते तुमचा तो जे आसन हम्म ते सगळं करू आपण. मला फक्त माझ्या 2 गुंठे काढून द्या, 10 गुंठे. ठीक आहे म्हणून मला ते माहित नाही. ते तुम्ही आणि तुमचे ते 2 भाऊ. हे बघा, मला काही माहित नाही. माझा फक्त पैशाचा व्यवहार झालेला आहे. तुम्ही फक्त पैशापुरतं बोलायचं. तुम्ही लय मोठे आवाज न करू. मी शांत बोलतोय. तुम्हाला आरती केलं नाही मी काही. वहिनीच बोलतोय. त्यामुळे तुझी भाषा जरा स्मित ठेवा. वहिनी बोलतं, मग वहिनीचा मान ठेवायचा होता. वहिनीच्या पोरांचा मान ठेवायचा होता आणि त्या पद्धतीने तुम्ही वागायचं होतं. 1 मिनिट, तुमच्या वाट्याला देते ना 3 गुंठे समजा तुमच्या वाट्याला, बरोबर ना? ती मला देऊ नका, चला ती तुम्हाला ठेवा. जी बाकी 7 गुंठे ना, ती मला द्या दोघांची. ते करून द्या मला. काय ते तुमचा प्रश्न तो आता. तो माझा प्रश्न नाहीये. मला याच्यातलं काही माहित नाही. नाही, तुमचा प्रश्न काहीच नाही. प्रश्न फक्त माझाच आहे. मलाच ज्ञान नाही, मलाच ज्ञान आहे सगळं. तुम्हाला मला काही ज्ञान नाही. हा, खोल्या बांधल्या त्या मला माहिती, जमीन जास्त घेतली जागा आणि सुद्धा. पण त्यावेळेस माझं लग्न झालं होतं का? मला ह्या गोष्टी काय माहित नाहीत. तुम्ही फक्त मला माझ्या पैशाचं बोला. आता माहिती झालं का? माहिती झालं का नाही तुम्हाला? आता माहिती झालं ना? नाही झालं का माहिती? हे तुम्ही आत्ता बोलता. अहो, आत्ता बोलता. माझे पैसे मी मागायला लागल्याच्या नंतर तुम्ही बोलता म्हणल्या. विशेष आहे तुमचं. माझा मुद्दा काय आहे? तुमचे 4 गुंठे आहेत काय तुमच्या वाट्यात, ते देऊ नका मला. या आता हे दोघांचे आहे ना, ती मला द्या. ते 4 गुंठे सोडू दे तुम्ही. तो त्यांचा विषय. तुम्ही आपलं त्यांना बोला. तिकडे बघा ना. आता एकत्र आहे सगळेजण. आता कसं एकत्र आहे सगळे? एकत्र म्हणजे मी माझी काम करून खाते. मला काही घेणं देणं नाहीये कोणाचं. काही मला बोला का? माझी पण बाईट येईल एक दिवस. तुमच्या बाईट झाल्या मी ऐकतोय सध्या. तुम्ही काय नावाचा खेळगोंडा वगैरे तो केलाय, बरोबर ना? करा, बिंदास करा. तुम्हाला आपल्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला जे करते ते करा. पैसे कधी? तुम्ही मला बाकीचं सांगू नका. माझे पैसे कधी देणार तेवढं सांगा. बोलायचं ना आता. माझे पैसे कधी देणार तुम्ही? मला बाकीचं काही माहित नाही. मला काही संबंध नाही पैसे. जे तुम्ही जे केलं ना, आता तुम्ही केलं ना त्या मार्गाने तुम्ही चला. आता मला माझा पैसे पाहिजे. मला बाकीचं काही माहित नाही. आता एक काम करा. तुम्ही आता पत्रकार बोलवला, बाईट दिल्यात, फेसबुक टाकले, व्हॉट्सअप टाकले, युट्यूब लागले, तुमचं करून झाले ना. आता
करा ना बिंदास. हे बघा माझ्या मोबाईल मध्ये आता फेसबुक नाहीये. हे बघा माझ्या आईची चव गेली, तशी चव गेली. काय केलंय माझ्या मनाला माहितीये आणि मी कोणासाठी काय केलं हे माझ्या मला माहिती. त्यामुळे जे काय तुमचं बोलणं आहे, तुमचं काय आता वक्तव्य होत्यात किंवा मी तुम्हाला दम देतोय, तुमचा घरी येऊन तुम्हाला दमदाटी करतोय, हे किती खरं किती वाढ तुमचं तुम्हाला मला माहिती. मला माझे पैसे कधी देणार एवढं सांगा फक्त. पहिलं माझ्या उत्तर द्या. तेव्हा बाईट काय दिलंय तर तुम्हाला मी दम देतो, तुम्हाला शिव करतो, तुमच्या चार्जर संशय घेतो. कधी गेलो मी? कधी गेलं? हे तुमचे सगळ्या घरच्यांचं करून झालंय, सगळं करून झालंय, सगळं करून झालेलं आहे. तुम्हाला कधी दम दिला, कधी शिवागळा केला याचं उत्तर द्या मला फक्त. हे तुमचं अख्खं करून झालंय. हे पार सगळ्या गोष्टी करून झाल्यात, सगळ्या पार. सांगा बरं कधी दमदाटी केली तुम्हाला, कधी शिवा गेली? त्या पोलीस पाटलाला बोलवा, पोलीस पाटलाला बोलवा, तुम्ही पोलीस पाटलाला बोलवा. रात्रीच्या मारहाण्या झाल्यात, रात्रीच्या. आता बोलू का ते कोण आलता, बोलू का आता फोनवरती? हा बोला ना, बोला. हा बोला ना. तुमच्यावर भांडण करा कोण आलतं? मी आलतो का? तुम्ही आम्हाला काय बोलता? तेव्हाचा विषय नाहीये. तुमची बायको, तुम्ही सगळ्यांनी मिळून इथं पोर आहेत माझी, पोर आहेत, पोर माझी पोर आहेत, पोर. हा बांगड्या फोडल्या तिच्या, तरी मी कधी काय बोललोय? तुम्ही काय बोलला तो बिनकामाचं? बघ दीदी, शांत म्हणजे फायदा घेता माझा. बघ कधी मारले यांना, आपण यांना मारलं. मारलंय माझे घ्या. हा मालक नाही मारलं, बांगड्या फोडल्या नाही फोडल्या. मी कोणच्या बांगड्या फोडल्या नाही. माझ्यावरती आल्यावर, आता उलट बोलायला का? माझ्यावरती तुम्ही मी पैसे मागितल्यावर तुम्ही माझ्यावरती आल्यावरती मी माझं संरक्षण नाही करणार का? हा मी होतो तिथे, मी होतो का? नाही मी संरक्षण नाही करणार का? तिथे मी होतो का? नाव तुम्ही घेतलं ना, मी मारहाण केली, दमबाजी केली, मी तिथे होतो का? होतो का? रात्रीचे तुम्ही नव्हते का? कुठं कधी? पोलीस पाटील आला होता रात्रीचा. पोलीस पाटील मला फक्त आर्थिक आर्थिक जबाबदारी मी घेतो. रातचे किती वाजता आले ते, कोणी काय केलं, आम्ही घरात झोपलो तो. बघ दिदे, बघ किती खोटं बोलतोय. पोलीस पाटील आला नव्हता इथं, मारामाऱ्या झाल्या तेव्हा. हा कधी आलंच नाही तिकडे. बघ दिदे, आता दिदी बाळे आहे ते काय एवढे पण बारीक नव्हते का ते सांगू शकत नाही. हा तुम्ही किती काय सांगा, कळलं ना? तुम्हाला पोराला काय सांग ते सांगा, मला काय म्हणणं नाही. दिदे, याची बायको अंगावर धावू इथं येत नव्हती त्यावेळेस पोलीस पाटील आला नव्हता. हा पाहिलं का? हा तरी आम्ही माझ्या आई घराच्या बाहेर येत नाही, पुढे दार बंद करते, मागून जाती घराच्या बाहेर. पाहिलं का? काय केलं आतापर्यंत नाही केलं काय? हा तुमचं खरं काय आता? हा माझ्या आई घराच्या बाहेर दार जाती. अहो तुमच्या पैशाचा, हे बघा ते बाकीचं जाऊ द्या, बाकीचं सगळं जाऊ द्या. हे बघा तुम्ही मला शिव्या दिल्या, मी तुम्हाला शिव्या दिल्या. माझे पैसे म्हणल्यावर मी शिव्या देणारच ना. तुम्ही जर माझे पैसे घेऊन मला शिव्या देत असेल तुमच्या आया, तर मी बोलणार नाही का? हा बोकडा चांगला राहतो. नाही माझे पैसे घेऊन तुम्ही जर मला शिव्या गाळी मारहाण करीत असेल तर मी बोलणार नाही का? मी तुमचं काय घेतलंय का? मी तुमचं काय घेतलंय का? मी तुमचं काय घेतलंय का? हा मी तुमचं काय घेतलं का? तुमचं जर काय घेतलं असन आणि मग मी तुम्हाला बोलले असन तर मग बोला ना. हा त्या 10 गुंठ्याच्या जमिनीचं मला काय माहित नाही. माझे पैसे कधी देणार ते सांगा मला अगोदर. मला बाकीचं माहित नाही. माझे पैसे कधी देणार? मला बाकीचं माहित नाही. माझा विषय 10 गुंठ्यापुरता आहे. फक्त पैशाचं बोला. पैसे कधी देणार माझे? मी पण मला 10 गुंठ्याचं बोला, मी तयार आहे. मला ते काही माहित नाही. माझे पैसे कधी देणार? सोडा मोकळा नाही, माझ्या बापाची जमीन आहे. तुम्हाला सोडा मोकळा बोलला तुम्ही. आमच्या जमीन खाता, आम्ही तुला सोडू का? तुमचे पैसे खाली तुला कळतंय, आमच्या जमीन काय खाल्ले आम्हाला कळतंय का? आज 15 वर्ष एवढ्या दिवस कळलं नव्हतं का? माझे पैसे खाल्ल्याच्या नंतर कळायला लागलं का? हा कळतं. माझे 10 गुंठे मला द्या फक्त. शनिवार करा, ते शनिवार घ्या तुमचा. 10 गुंठ्याचं मला माहित नाही. माझे पैसे मला कधी देणार तेवढं पैशाचं बोला तुम्ही. माझ्याशी पैशाचा व्यवहार आहे. आता बारका भाऊ तर नाही, त्या दोघांना एकत्र घ्यायचं, बसायचं, माझ्या मला 10 गुंठे काढून द्यायचे. मी रिकामी नाही, हे तुम्हाला माहिती आहे, त्यांना माहिती आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा, तुम्हाला एवढं वाटतं ना तुमच्या बापाची जमीन घेतली, तुम्ही जाऊन दाखवा त्यांच्याकडं.